नमस्कार, मी जालिंदर सर, असली PS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा डिस्ट्रीब्युटर। मी आज या अशा एका ठिकाणी आलेलो आहे की आपला जो AWPLचा जो भुविटा म्हणायचा जो खत आहे, आपण या शेतकऱ्याला तो खत दिला होता आणि त्यांनी गावावरती त्याचा प्रयोग केलेला आहे। तर आपल्या भुविटा खताचा कसा रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्यात तोंडून ऐकून घेऊया। सर, तुमचं नाव काय? रामचंद्र श्रीहरी होंडकर। रामचंद्र श्रीहरी होंडकर। सर, तुम्ही आता सांगू शकता सर, आपला भुविटा खताचा तुम्ही कसा वापर केला आणि तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीने आला? तर सर प्लीज शेअर करा तुम्ही। तर काय केलं सर, मी खतामध्ये भुईटाची एक बॅग टाकली, खतामध्ये भुविटाची एक बॅग टाकली, हां, ओके, आणि ते मिसळून पेरलं। मिसळून पेरलं, हां, त्याच्यानंतर मला असा अनुभव आला ओके, किंवा ह्याचा फुटवा जास्त होतं, याचा फुटवा जास्त व्हायला। हां हां फुटवा जास्त व्हायला सर, बघा हे हां, एका ह्याला अंदाजे किती, म्हणजे एका हाला एक असायचं पाहिजे, पण किती आहेत? कमीत कमी सर एक 20 ते 22 फुटवा फुटलेला आहे। एका ह्याला 20 ते 22 फुटवा फुटलेला आहे, म्हणजे असा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे। हां, आणि तुम्ही ह्या एकरलाही आपला भुविटा खत वापरला होता, म्हणून तुम्ही पाहू शकता सर, हे पहा किती हे जबरदस्त ह्यांचा हे या ठिकाणी गहू आलेला आहे, अनेक फुटवा आलेले आहेत, जबरदस्त असे यांचा रिझल्ट आलेला आहे। आता आपण काय करू, ह्याच सरांनी यांच्या दुसऱ्या तुकड्यामध्ये तिकडं प्रयोग आपल्या भुविटा खताचा प्रयोग केलेला नव्हता, म्हणून आपण आता ते बघू त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे। तर आपण दोन्हीमध्ये फरक आहे समजून घेऊया। ह्यांचं शेत आहे, हे शेजारी शेत आहे, आणि इथं पाहू शकता तुम्ही, म्हणजे दोन्ही मधला फरक। तर इकडे तुम्ही वापरलं नाही, नाही, तिकडे फक्त वापरला, हो, yes. म्हणजे प्रयोग आपण तिकडं केला, हो, इथं वापरला नाही। हो. तर इथं रिझल्ट आहे का तसा? नाही, रिझल्ट इथं नाही। मग मला सांगा सर, आपल्या या भुविटा खताबाबत AWPL या संस्थेच्या ॲग्रीच्या औषधाबद्दल तुम्ही स्वतः समाधानी आहात का? हो सर, समाधानी आहेत नक्की? हो हो हो। ओके, थँक्यू।